देवसेना सदा मातरो लोकमातरा देवोषि तथातोषि आत्मनां कुलदेवता गणेश प्रीतय पूज्य जयन्ती मंगलाकारी भद्रकाली नमामि दुर्गा क्षमा शिवारात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। अक्षता सगळ्या कलशावरती वाहून द्यायच्या। मावशी तुमच्या समोर हळदी कुंकू आहे ना, त्या कलशावरती वाहून हळदी कुंकू व्हायचं। तुळजाभवानी देवीची प्रार्थना करायची। अंबा एक करी उराधन करे भक्ताचे हाते धरे विघ्ने दूर करे स्वधर्म उदरे दारिद्र्य माझे हरे जेते मूर्ती करे वराभय करे जातो नाही दोनों के बीच जातो दुरांतरे माता शुद्ध करे विलंबन करे माता अन्नपूर्णेश्वरी राजराजेश्वरी जगदंबाय नमो नमः। श्री तुळजाभवानी देवी नमः। हातावरनं दोनदा पाणी सोडून द्यायचं। धोपदीपं दर्शयामि। हातावरनं दोनदा पाणी सोडून द्या। नैवेद्य आहारार्थ संपादिता निवेदन करण्याआम्ही या पाण्यामध्ये पेढे ठेवले ना, त्या पेढे त्याच्यामध्ये पाणी फिरवायचं। तत्पूर्वी ओम गुरुवातकाम स्वर्गेत आपल्या घरात कपडे पाणी वापरतो का, त्याच्यामध्ये देवी विराजमान असते, त्या देवीचं आपल्याला पूजन करायचं। ओम जगदंबाय नमः। ओम अय जयंती मंगला काली भद्रकाली कपाली दुर्गा क्षमा दात्री स्वाहा स्वधा नमो नमस्तुते। सात ठिकाणी हळदी कुंकू व्हायचं इथं। ओम नमो जगदंबाय नमो नमः। नमस्करोमि एता देवीभ्यो नमो नमः। हरिद्राज कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि। ओम जय त्वदेवी चामुंडे जय भूतार्थहारिणी सर्व पाप हरे देवी कालरात्रे ओम अथ प्रार्थयेतः ऐरिनान्दिरिनान्दितामेदेने विश्वविनोदिनि नन्दनोते गिरिवरविन्दशिरो दिनिवासिनो तो कलश कपाई लावून जागेवर द्यायचा ठेवायला। रजेवरं सायं सपरिवारं सार्धं श्रीरमालयामि नमस्करोमि। हे पण गुरुजींकडे द्यायचं। ओम जगदंबाय नमो नमः। त्या द्रोणामध्ये पेढा ठेवायचा, पेढ्याभोवती पाणी फिरवायचं। ओम निवेदं प्राणाय नमः प्राणाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः उदानंदं निवेदं प्राणाय नमः समानाय ब्रह्मणे नमः। तीनदा त्या वाटीत पाणी सोडून द्यायचं। रोजकराज विश्वद्वारा चंद्रं समर्पयामि शिवाय मूलय साधुवाय सर्वजनां समर्पयामि। सौभाग्यं आरोग्यं नेत्रं सुखं गुरुवन्दे या नारळावरती हळदी कुंकू व्हायचं, म्हणायचं ती कुलस्वामिनी कुलस्वामिनी देवी
तुळजाभवानी माझ्या मराठीतच सांगतात, काळजी करू नका, माझ्या वास्तुशांती निमित्तानं मी तुझी खना नारळाने कोटी भरत असून तिचा तू आनंदाने स्वीकार कर. माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, परिवारावर शुभ कृपा, शुभ आशीर्वाद राहू दे अशी मी प्रार्थना करते. त्याच्यावर फुलवा अक्षता व्हायच्या कपाळाला लावून उजवीकडे जा. ओम जगदंबाय नमो नमः. नमस्कारान् करोमि. ओम तुमच्या आजूबाजू काय इथं काय विचारतो करत असताना आपण जसं देवांची पूजा करतो, देवांना आठवण करतो, तसं या सगळ्या आपल्या पूर्वजांनी सुद्धा आपल्याला जन्म दिला नसता तर आपण हे करू शकलो असतो का? भले त्यांनी आपल्याला काही ठेवूच नाही ठेवू पैसा आला, आपण जरी कष्टाने हे सगळं केलं पण त्यांनी जन्म दिला नसता तर आपल्याला करता आलं नसतं. म्हणून आपण त्यांना सुद्धा विसरायचं नाही. बरीच लोक आजकालची तरुण पोरं म्हणतात आमच्या आजीने सगळं विकून टाकलं, आमच्या आमक्याने सगळं विकलं. असू द्या, पण आम्हाला आमची ताकद आम्हाला त्यांच्यामुळे मिळाली. म्हणून त्या सगळ्या गेलेल्या सगळ्या पूर्वजांना हात जोडून नमस्कार करा. ओम त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव वेदान्तरं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. भगवान की आपल्या सगळ्या मित्रांना नमस्कार केल्यानंतर हातावर पाणी सोडून द्यायचं. ते फुलपात्र किंवा वाटीकडे ठेव, मी तुमच्या हातावर पाणी सोडत राहतो. आणि डोळ्याला पाणी लावायचं, तीनदा पाणी प्यायचं. केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा. थंड पाणी सोडून द्यायचं. गोविंदाय नमः, विष्णवे नमो नमः. ब्राह्मणस्य द्वारा तथा काश्यपगोत्रां नाव घ्यायचं तुमचं. येता नाव घ्या तुमचं. शर्मणाम अस्मि नाव घ्यायचं. इति म्हणायचं. मम वास्तुशांती अंगत्वेन अहम ब्राह्मणद्वारा संकल्पित वास्तुशांत्यागमनः सिद्धं वसिष्ठवाक्यवारसकप्रवराणद्वाराशरद्गोत्रकृतकन्यां अस्मिन् संकल्पित वास्तुशांत्यागमनः अस्य ऋग्वेद वैपराशाखाध्ययनाख्येन कर्मणा म्हणायचं. आचार्यो तो विडा माझ्याकडे जायचा. भ्रूणेव्रतो नमो ब्रह्मण्यदेवाय भो ब्राह्मणेताय वरदाय गोविंदाय अस्य संकल्पित पूजना वास्तुशांत्यागमनः उपाचार्य सभासद गाणपत्य म्हणायचं. त्वां व्रतो कर्म करिष्यामि. नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मणाय च जगद्विदाय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. ओम श्री गुरुदेव तथा भगवताप्रयाय मंत्री सगळ्या गुरुजींना नमस्कार करायचा. दोन्ही हातामध्ये थोड्या अक्षता घ्यायच्या, दोन्ही गुरुजींच्या डोक्यावर टाकायचं. आचार्य आचार्य भवसुरता कर्तव्यम कर्मेदम संशया. या ठिकाणी सगळं कार्य निर्विघ्नपणे व्यवस्थित करून द्या असं तुम्ही म्हणाला, तसा आशीर्वाद दिला. आता आपल्याला काय करायचंय ते भात चाललाय का तुम्हाला सांगितलं केलंय. ओम देवता दही आहे ना, दही बटाटा आहे का? एका बटाट्याची 4 फोडी करून, एका बटाट्याच्या 4 फोडी करून नाही